बातमी आहे किरण सामंत यांच्या संदर्भात। निमित्त निलेश राणेंच्या वाढदिवसाचं तर किरण सामंत हे नारायण राणे यांच्या भेटीला गेले होते। नारायण राणेंच्या पाया पडून त्यांनी आशीर्वाद घेतला। भेटीगाठी वाढल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। किरण सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली। निमित्त निलेश राणे यांच्या वाढदिवसाचं होतं, मात्र त्यांनी नारायण राणे यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सुरेश, किरण सामंत यांनी नारायण राणे यांची भेट घेतली, भेटी दरम्यान काही चर्चा झाली आहे का? निश्चितच काल औचित्य होतं ते माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचं, आणि या वाढदिवसानिमित्त खास रत्नागिरीवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत हे त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते। सध्या चर्चा आहे ती म्हणजे किरण सामंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची सध्या चर्चा आहे, आणि यातच काल त्यांनी नारायण राणे यांच्या जो मालवणचा बंगला आहे सिंधुदुर्गमधील, या बंगल्यावर येऊन निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आशीर्वाद घेतलेला आहे। यापूर्वी त्यांनी रत्नागिरी येथे नारायण राणे यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आता सिंधुदुर्गातही आशीर्वाद घेतलाय। त्यामुळे कुठेतरी जी चर्चा आहे त्या चर्चांना उधाण आलेलं आहे। कुठे किरण सामंत यांच्या उमेदवारी संदर्भात जोरदार जी चर्चा होती त्याच्यावर कुठे शिक्कामोर्तब होतंय का, अशा चर्चांना सध्या ऊत आलेला दिसतोय सिंधुदुर्गात। जी जी सुरेश, मात्र येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकाच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची असणार आहे का? या संदर्भात काय माहिती आहे? निश्चितच ही भेट अतिशय महत्त्वाची आहे, कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांचा एकंदर विचार केला असता या मतदारसंघात सिंधुदुर्ग जिल्हा हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बाले किल्ला असा समजला जातो, आणि जर का शिवसेनेकडून किरण सामंत यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर निश्चितच नारायण राणे यांचं जे प्राबल्य या जिल्ह्यात आहे त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय त्यांना विजयी होणं सुद्धा तेवढं शक्य नाही। त्यामुळे त्यांनी निश्चित जी कालची जी भेट झाली त्यामुळे कुठेतरी चर्चांना मात्र उधाण आलेलं आहे। मात्र अद्यापपर्यंत महायुतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार मात्र जाहीर झालेला नाही। जी जी, धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।